केंद्रीय अर्थसंकल्पात 3 आयुष विद्यापीठं मंजूर झाली आहेत। त्यातील एक विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे। जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास केंद्रीय आयुष विद्यापीठ कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही सहपालकमंत्री नामदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तसंच महाराष्ट्राचं मँचेस्टर अशी ओळख असणाऱ्या इचलकरंजी परिसरात टेक्सटाईल पार्क सुरू केलं जाईल असंही नामदार मिसाळ यांनी सांगितलं। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या। या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी 98,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निधी 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे। केंद्रीय अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर विविध सुविधा उपलब्ध होतील, तसंच कृषी, उद्योग यासह सर्वच क्षेत्रांचा विकास होईल असं नामदार मिसाळ यांनी सांगितलं। केंद्रीय अर्थसंकल्पात 3 आयुष विद्यापीठं मंजूर झाली आहेत। त्यातील एक विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे। जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास केंद्रीय आयुष विद्यापीठ कोल्हापुरात येण्यासाठी प्रयत्न करू असं नामदार माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं। पहिलं आयुषचं विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये या केंद्राच्या बजेटमधनं आता लगेचच सुरू व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आयुष मंत्रालय पण महाराष्ट्र स्थापन करेल, कारण ह्या सगळ्या गोष्टींना मोदीजींचंच एक स्वप्न आहे की ह्या सगळ्या ज्या आपल्या गोष्टी आहेत, आपलं विज्ञान आहे, याला आपण बढावा दिला पाहिजे। त्या दृष्टीने आणि आत्ता आम्ही मेडिकल ह्याच्यातर्फे एक कॉन्क्लेव्ह करतो आहे की ज्याच्यामध्ये आयुष आणि हे सगळं आहे। तर हे मेडिकल टुरिझमच्या दृष्टीने आपल्याला मिळणारं हे सर्वात मोठं योगदान मला असं वाटतं की आहे। मी तुमच्याकडे मला जागा उपलब्ध करून द्या, आपण हे विद्यापीठ इकडे करण्यासाठी प्रयत्न करू, पण आपल्याला सर्व दृष्टीने हे इथे बरं पडेल। महाराष्ट्राचा मँचेस्टर अशी ओळख असणाऱ्या इचलकरंजी परिसरात टेक्सटाईल पार्क सुरू केला जाईल असंही नामदार मिसाळ यांनी सांगितलं। जसं आपण म्हणतो की इचलकरंजी वस्त्रोद्योगासाठी खूप प्रसिद्ध आहे, तर वस्त्रोद्योगासाठी जवळजवळ म्हणजे 2% वाटा आपला त्याच्यामध्ये आहे GDP-मध्ये वस्त्रोद्योगाचा। तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यांनी लक्ष दिलेलं आहे। आधुनिक टेक्सटाईल पार्क म्हणजे आता जर आपण बघितलं की समृद्धीला असेल किंवा आम्ही रिंग रोड करतोय किंवा मुंबईमध्ये पण ज्या MMR डेव्हलप करतोय, तर जिथे जिथे आम्हाला आत्ता टेक्सटाईल पार्क असेल म्हणजे इंडस्ट्रीयल पार्कबरोबर आम्ही टेक्सटाईल पार्कच्या ह्याच्यासाठी पण खूप निधी केंद्र पण आता उपलब्ध करून देते आणि आम्ही पण राज्याकडनं पण उपलब्ध करून देतोय। शहरी विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारनं शहर आर्थिक विकास क्षेत्र ही योजना आणली आहे। त्यामध्ये सध्या पुणे, नाशिक, नागपूर या 3 शहरांचा समावेश झालाय। लवकरच कोल्हापूर शहराचं नाव या योजनेत समाविष्ट होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत प्रयत्न केला जाईल असं नामदार मिसाळ यांनी सांगितलं। पर्यटन आणि देवदर्शन या दुहेरी हेतूनं कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक भाविकांसाठी स्वच्छतागृह बांधली जातील असं नामदार माधुरी मिसाळ यांनी सांगितलं। खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर शहरासाठी 100 ई-बसेस मंजूर झाल्या आहेत। लवकरच त्या रस्त्यावर धावतील असं नामदार मिसाळ यांनी सांगितलं। यावेळी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, विजयसिंह खाडे पाटील, विराज चिखलीकर, नाथाजी पाटील, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव उपस्थित होते।